सुरुवातीलाच महत्वाची बातमी आपल्या शिवसेनेच्या संदर्भातील। सहकार क्षेत्रामध्ये ज्या शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा वचक नव्हता, फक्त मुंबई आणि आसपासच्या प्रदेशामध्ये शिवसेनेचा वचक आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय। मात्र सहकारी सोसायटी क्षेत्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व गेल्या 50 वर्षांपासून आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय। परंतु आता संपूर्ण चित्र बदललं असून सहकार क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंडपणे अतिशय मोठ्या विजयाच्या दिशेनं निघालेली आहे। आणि ठाकरेंच्या या गुलालानं मात्र शिंदे सेनेला आणि भारतीय जनता पार्टीला आगामी होऊ घातलेल्या सगळ्याच निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतोय काय, ही चर्चा रंगू लागली आहे। कुठे झालाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय? मित्रांनो, जाणून घेऊया उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट तर सरकारला बसलाय पहिला मोठा झटका। मित्रांनो, विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला आणि काँग्रेसचा बालेकिल्ला। या भागात तसं शिंदे सेनेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला म्हणावं तसं त्या भागात आपलं वर्चस्व सिद्ध करता आले नाही। आतापर्यंत मराठवाडा, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ठाकरेंचे प्रचंड मोठे बालेकिल्ले होते। मात्र एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडल्याच्या नंतर सगळेच बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले। मात्र मुंबई मात्र सुरक्षित राहिली आणि त्यानंतर आता मात्र मुंबईच्या बाजूलाच असणारा कोकणात देखील उद्धव ठाकरेंनी सहकार क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केलाय। कोकणामध्ये नारायण राणे, रामदास कदम दोघांना चितपट करत उद्धव ठाकरेंनी आपला कोकणचा बालेकिल्ला सहकारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला भगवा झेंडा फडकवलाय। या भागात झालेल्या 15 पैकी 13 जागी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपला भगवा झेंडा फडकवलाय। त्यामुळे हे क्षेत्र उद्धव ठाकरेंचं जरी नवीन असलं तर देखील उद्धव ठाकरेंची किमया मात्र इथे जोरात असल्याचं बोललं जात आहे। भास्करराव जाधव, वैभव नाईक या जोडीने मात्र रामदास कदम, नारायण राणे यांना त्यांच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक प्रकारे गारद केलंय आणि गारद करण्याची किमया सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती केलेली आहे। ना मातोश्रीची शक्ती, ना कोणता पैसा, या सगळ्या बळाला बाजूला सारून फक्त निष्ठेच्या बळावरती, कामाच्या बळावरती मिळवलेला हा ठाकरेंच्या सैनिकांनी विजय मात्र प्रचंड आनंदाचा असल्याचं सगळीकडे चित्र वेगळं रंगवलं जात आहे। मात्र रामदास कदमांनी ज्या प्रकारे गेल्या 3 वर्षापासून उद्धव ठाकरे यांच्या परिवारावरती टीका केली आहे, त्या टीकेला उत्तर म्हणून आता मात्र जोरदार इथे युद्ध सुरू झालंय आणि इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी त्यांना एकाच दगडात चितपट केलंय। मित्रांनो, त्याच वेळी इकडे नारायण राणेंचा बालेकिल्ला असलेला सिंधुदुर्ग, मालवण, कुडाळ या भागात देखील झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा दबदबा कायम असल्याचं आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळतंय। म्हणजेच ठाकरेंची ही ताकद आता कोकणामध्ये हळूहळू वाढलेली असून इथे मात्र भाजप काहीच नसल्याचं दिसतंय। एकनाथ शिंदेना 2 जागा, उद्धव ठाकरेंना 13 जागा, अशा प्रकारचा या भागात विजय झालाय। मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? या विजयाबद्दल ठाकरेंनी पुन्हा आपली नवीन इनिंग सुरू केली का? ठाकरेंचा दबदबा महाराष्ट्रात पुन्हा सुरू होतोय का? याबद्दल आपल्या प्रतिक्रिया द्या।